जय महाराष्ट्र मित्रांनो, मी विक्रम शिंदे. तुम्ही बघतात किंग फार्मर यूट्यूब चॅनल. आणि भाऊ, तुमचं सर्वांचं आपल्या आज चॅनलवरती स्वागत आहे. आणि आज आपण परत एकदा एक नवीन प्लॉटवरती आलोय, टोमॅटो प्लॉटवरती. आणि ती कोणती व्हरायटी आणि प्लॉटची कंडिशन कशी, आणि सध्या आपण सगळ्या प्लॉटवरचं रिव्ह्यू करतोय. कारण सध्या भरपूर प्लॉट आत्ता एक दीड महिन्याचे प्लॉट होत आले. म्हणजे जे उन्हाळी सीझनचे टोमॅटो प्लॉट आहे त्याबद्दल मी बोलतोय. तर प्लॉटची कंडिशन कशी सध्या ते बघणं महत्त्वाचं आहे. कारण नंतर पुढच्या 1 महिन्यात सर्वच प्लॉटचे टोमॅटो वगैरे चालू होतील, म्हणजे हार्वेस्टिंग वगैरे चालू होईल. त्यानंतरचं फळ असेल किंवा मग मार्केट काय, तो पुढच्या 1 महिन्याचा विषय. पण त्या अगोदर टोमॅटो मार्केटमध्ये येण्यापूर्वीची जी प्रोसेस कशी असते, प्लॉट कसे असतात, सेटिंग कशी असते आणि कंडिशन कशी असतं, सर्व काही गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या आहे. तर त्याच हिशोबाने आज एका प्लॉटवरती आलो आहे आपण. आणि ती कुठली व्हरायटी ते आपण जाणून घेऊ. आणि काय परिस्थिती तिची सध्या तरी, आणि किती दिवस झाले लागण करून, ते सर्व आपण पुढच्या 5-10 मिनिटांमध्ये जाणून घेणार आहोत. ते बघण्यासाठी कंटिन्यू राहा, शेवटपर्यंत बघत राहा. आणि चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा. आणि जे मित्रांनो तुम्हाला कोपऱ्यामध्ये बेल आयकॉन दिसते ना, तर घंटा तो दाबून टाका. म्हणजे जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करू तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल. तर चला व्हिडिओला सुरुवात करू आणि जाणून घेऊ आजचा प्लॉट आणि काय कंडिशन आहे आणि कुठली व्हरायटी आहे ती. तर चला जाऊया. तर असा प्लॉट आहे मित्रांनो, जवळजवळ 25 ते 26 दिवसाचा हा प्लॉट झालेला आहे. आणि इकडं स्ट्रक्चर वगैरे उभं करायचं काम चालू आहे, म्हणजे बांबू वगैरे खोचायचं काम चालू झालेलं आहे. आणि पुढच्या 5-1 दिवसामध्ये बांधून पण होईल टोमॅटो प्लॉट, म्हणजे झाडं वगैरे जे आहे ते बांधायचं काम चालू होईल. आणि इथं पाठीमागं म्हणजे सुरुवातीला जेव्हा लावलं तेव्हा 2-4 दिवसामध्ये जास्त झाडांची मर झाली या साईडला. आणि त्यामुळे इकडं पातळ पडलेले, म्हणजे जास्त झाडं वगैरे नाही आहे. पण मध्ये किंवा स्टार्टिंगला चांगले झाडं आहे आणि कंडिशन पण चांगली आहे प्लॉटची. तर जवळून बघू काय परिस्थिती आहे झाडांची, आणि फुटवे वगैरे, पाला वगैरे म्हणजे काय परिस्थिती ते पण बघू. तर एक्झाम्पल एक झाड घेऊया. तर याचे फुटवे वगैरे बघू शकता, स्टार्टिंगपासून एकदम जबरदस्त फुटवे. उन्हाळी प्लॉटचा हाच एक फायदा असतो मित्रांनो, फुटवे 1 नंबर करतं झाड. म्हणजे तसं ताकद पण लावावं लागते, झाडं वगैरे खतं वगैरे चांगल्या प्रकारे द्यावं लागतं. पेसळडोस असेल किंवा त्यानंतरचे पण जे काही आपलं शेड्यूल असेल, लिक्विड असेल किंवा मग फवारण्या असतील, त्या सर्व व्यवस्थित द्यावं लागतात. त्यानंतरच असे फुटवे वगैरे निघतात. जवळजवळ एकाच झाडाला तुम्हीच मोजू शकता, जवळजवळ 7 ते 8 फांद्या डायरेक्ट बुडापासूनच आहे. त्यामुळं फळं किती लागेल याचा अंदाज येऊन जाईल तुम्हाला. कारण 62-42 ही व्हरायटी ॲव्हरेजसाठी खूप जास्त फेमस आहे. ॲव्हरेजचं एकरी जवळजवळ त्यांना 3200-3300 कॅरेट पाठीमागच्या वर्षामध्ये निघालं होतं. त्यामुळं रिटर्न व्हरायटी ही लावली. पत्तीची कंडिशन पण चांगली आहे, म्हणजे झाडांना कुठली इजा नाही आहे, कुठली व्हायरस वगैरे नाही आहे. आणि चांगलं परिस्थिती, पत्ती वगैरे बघू शकता कंडिशन पत्तीची. आणि भरपूर मोठं पान पण आहे. फुल सेट पण चांगलं होत चाललंय, चांगला वगैरे फुल लागलेलं आहे. आणि ॲव्हरेज तिचं फुलावरूनच तुम्ही अंदाजा लावू शकता किती ॲव्हरेज देऊ शकते. कारण प्रत्येक झाडाला आणि प्रत्येक फांदीला असं म्हणजे एक पंच तुम्ही बघू शकता. आता ही एक फांदी आहे स्टार्टिंग, आणि तिला जवळजवळ 5-7च्या वर फुले असे ॲव्हरेज प्रत्येक फांदीच्या स्टार्टिंग एंडिंगपर्यंत अशी फुलं लागलेली. तर जवळ म्हणजे बांधण्याच्याच परिस्थितीमध्ये पूर्ण झाडं असे फांद्या वगैरे वाढून गेलेले, असे मोठे होऊन गेलेले. आत्ता बांधायला पाहिजे, पण अजून काय बांधलेले नाही त्यांनी. म्हणजे स्ट्रक्चर वगैरे चालू आहे त्या साईडला, तुम्ही बघता येते. पुढच्या 1-2 दिवसामध्ये हा प्लॉट पण पूर्ण बांधून होईल. काही ठिकाणी फळ पण लागलंय, अशी परिस्थिती आहे फळाची पण. तर 62-42 पाठीमागच्या वर्षात चांगला रिझल्ट भेटला, म्हणून त्यांनी परत रिटर्न लावलेली आहे. आणि सेट पण चांगला झालेला आहे त्यांचा प्लॉट, काही विषय नाही. फुटवे तर बघितलेच आहे. आणि झाडांना इजा वगैरे काही नाही. जर उंची म्हणाल तर जवळजवळ 2-2.25 फुटाच्या वर आत्तापर्यंत वाढलं आहे 25 ते 26 दिवसामध्ये. आणि पुढच्या 10 दिवसामध्ये कमीत कमी 3-3.25 फुटापर्यंत तर आरामशीर नक्कीच त्याची हाईट होणार आहे.
लास्ट म्हणजे जवळजवळ 40 दिवसामध्ये 3.5 ॲव्हरेज पकडू शकतो आपण. 3.5 फुटाच्या वर जास्त होत नाही उन्हाळ्यामध्ये उंची. आणि पाणी पण चांगल्या प्रकारे दिलं आहे, मोकळं पाणी पण चांगल्या प्रकारे दिलं, एकदम ड्रिपनी दिलेलं आहे. पण एक जवळजवळ 4 ते 5 तास पाणी दिलेलं असं वाटतंय, कारण पूर्ण जे ब्लेडमधून पण पाणी खाली निघालं आहे इतकं पाणी दिलेलं आहे. कारण सध्या ऊन पण टेम्परेचर खूप जास्त आहे आणि झाडांना पाण्याची गरज आहे. तसं डेली देत नाही ते. जवळजवळ तांबटीला असं आहे की 3 ते आता आज दिलं आहे, म्हणजे आज 5 एप्रिल आहे आणि पुढच्या 8 तारखेलाच म्हणजे 8 एप्रिलला दिलं जाईल असं शेड्यूल असतं पाण्याचं. म्हणजे एक पूर्ण भरणी जी आहे ते पूर्ण एकदम क्लीन देऊन टाकता नंतर त्या हिशोबाने जसं. कारण जे माती तुम्ही बघताय ती लालसर मुरमाटी माती आहे, त्यामुळे इथं पाण्याचं लवकर सुका होतो आणि जे काही पाणी आहे ते लवकर झाडं ओढून घेते आणि जमीन पण लवकर सुकून जाते, त्यामुळे इकडं जास्त पाणी द्यावं लागतं. तसं काळ्या मातीचं वेगळा विषय असतो, तिथं पाणी जास्त टिकून धरते माती, त्यामुळे जास्त पाणी द्यायची गरज नाही आहे. तर असा पण एक मातीचा मध्ये फरक असतो आणि प्लॉटचा पण रिझल्ट चांगला भेटतो. बाकी उन्हाळी प्लॉटला काळी माती पाहिजे मित्रांनो, कारण तिथं चांगलं ॲव्हरेज आणि पाणी टिकून धरतं जमीन. बाकी या मुरमाट्या मातींचं कसं आहे की खूप जास्त पाणी लागतं आणि उन्हाळ्यामध्ये सुकवा येतो लवकर. कारण एक जरी शॉर्ट पडला पाण्याचा, म्हणजे शॉर्टेज आलं पाण्याचं, तर मोठं नुकसान होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळं जमीन निवडताना काळी मातीचीच निवडा, कारण रिझल्ट आपल्याला शेवटी आपण खर्च करणार आहेत का, त्यामुळं रिझल्ट पण चांगले भेटले पाहिजे. असा हा प्लॉट आहे 62-42चा. आणि शेजारी मका की जनावरांसाठी तिचा काही इफेक्ट नाही मित्रांनो, कारण काही लोकांचा असा अंदाज आहे की मक्कावरती आळी आल्यानंतर ती टोमॅटोवरती पण येते. तसं इथं काही दिसलेलं नाही आहे आणि शक्यतो मकाईवरती पण आळे आपल्याला दिसत नाही आहे इकडं, त्यामुळे इकडं व्हायरस वगैरे यायचा काही विषय नाही आहे. तर अशी परिस्थिती आहे. आज जवळजवळ 25-26 दिवस झालेले आहे प्लॉटला आणि प्लॉटची कंडिशन तुम्ही बघू शकता, आजार वगैरे कुठलेही नाही आहे. आणि जे आत्ता पावडर आहे हे तुम्हाला दिसतंय ते आत्ता पाठीमागं पाऊस 2 दिवसापूर्वी झालं तेव्हाचा स्प्रे हा. त्यामध्ये कुमान वगैरे आणि 22 वगैरे असं काहीतरी घेतलं त्यांनी, बुरशीनाशक वगैरे. तर अशी परिस्थिती आहे. बाकी भरपूर शेतकरी आपल्याला स्प्रे कोणते घेतले आणि काय मारलं, तर मित्रांनो ते स्प्रे वगैरे आपण सांगत नाही आहे, कारण विषय त्याचा वेगळा होऊ शकतो. कारण प्रत्येकाची थेरी वेगळी असते, प्रत्येकाचे जे काही औषधांचे ब्रँड आहे, कंपन्या आहेत, ते वेगळ्या असतात. आणि उगाच आपण काही कन्सल्टंट नाही आणि कुठलेही आपण तांबाट्या प्लॉटला रेफरन्स करत नाही की हे पावडर मारा याने हा आजार जाईल. तर हे सर्वस्वी शेतकऱ्यांनी आपल्या अनुभवाने आणि जर का डॉक्टर असतील आपल्याकडे जे कन्सल्टंट्स असतात त्यांच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच आपले प्लॉटवर स्प्रे घेऊ शकता. तर हा आहे मित्रांनो 62-42 आणि याची क्वालिटी सध्या अशी फुटवे प्रत्येक झाडाला एकदम एक जबरदस्त फुटवे आणि प्रत्येक झाडाची कंडिशन पण खतरनाक आहे. फुल सेट एक नंबर झालेलं आहे, काही विषय नाही. ॲव्हरेज कारण ह्याचमुळं भेटतं उन्हाळ्यामध्ये, फुलकूज होत वगैरे, फुलकूज जी आहे ती होत नाही आणि त्याचमुळं ॲव्हरेज जे असतं एकरी 3200-3300 कॅरेट तर आरामशीर भेटून जातं, जे 20 किलोचं कॅरेट असतं. पाऊस येतो मित्रांनो, असा पाऊस जर आला अचानक कधी तर फुलकूज पण होऊ शकतो, त्यासाठी स्प्रे पण घ्यावा लागतात टाईम टू टाईम. म्हणजे 12 म्हणजे जवळपास 10-12 तारखेपर्यंत पावसाचा अंदाज आहे, त्यामुळं अजून पण प्लॉटला काही होऊ शकतं. कारण पाऊस कशा कंडिशनमध्ये येतो ते पण सांगता येत नाही. गारा येऊ शकता किंवा मग वारं येऊ शकतं, काही होऊ शकतं. जास्त होणार नाही किंवा होऊ नये हीच इच्छा आहे. निसर्गाने पण शेतकऱ्यांना साथ दिली पाहिजे. तर असो, ही आहे कंडिशन. 62-42 स्ट्रक्चरचं काम चालू आहे. कैची स्टार्टिंग असते सुरुवातीच्या काळामध्ये, म्हणजे 10 वर्षापूर्वी कैची वगैरे देत नव्हते सिंगल. आता बघा सिंगल लाईनला असे बांबू असायचे, मोठं नुकसान व्हायचं तेव्हा, कारण एक बांबू जरी कलला तर पूर्ण लाईन जी आहे ती कलून जायची. तर आता भरपूर ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी शेतकरी वापरायला लागले, कैची जास्त प्रमाणात द्यायला लागले.
एक बांबू किंवा 2 बांबूच्या पलीकडे एक कैची असते आणि हळूहळू शेतकऱ्यांमध्ये पण प्रोग्रेस होतोय, त्यांना पण माहिती येते, त्यांना पण माहिती होते. तसं शेतकऱ्यांना सगळंच नॉलेज असतं, पण खर्चाअभावी किंवा जास्त खर्च ना व्हावं त्या हिशोबानेच शेतकरी प्लॅनिंग करीत असतो, कारण भविष्यात मार्केट राहील का नाही याची पण गॅरंटी नसते. त्यामुळे जास्त ॲडव्हान्स खर्च करत नाही. आणि टोमॅटो प्लॉट असा आहे मित्रांनो, ज्याच्याकडं पैसा आहे त्यांनीच करायला पाहिजे, कारण याला खूप जास्त खर्च असतो. सुरुवातीचे 1-2 महिने खूप जास्त पैसा लागून जातो. जसे स्प्रे असतील, सुरुवातीपासूनच म्हणा, बेसल डोस असेल, पेपर मल्चिंग पेपर असेल, ड्रीप सिस्टीम असेल, किंवा मग त्यानंतरची झाडांची जी किंमत आहे जवळजवळ ₹1.40 साध्या झाडांची, आणि ग्राफ्टिंगच्या रोपांचं तर विषयच नाही मित्रांनो, डायरेक्ट ₹10-12 किंमत आहे. तर अशी परिस्थिती आहे. बाकी नंतरचे पण स्प्रे महाग पडतात. नंतर बांधणी असेल, मजूर असेल, तोडणी असेल, हार्वेस्टिंगला पण माणसं लागतात, त्याचे पण कॅरेट व्हायला रेट लागतात, भाड्याचे पण पैसे लागतात. त्यामुळं सुरुवातीला भरपूर खर्च आहे टोमॅटोला, आणि ज्याच्याकडे पैसा आहे त्यांनीच करायला पाहिजे उद्योग. नाही तर उगाच घरातले पण जायचे आणि घरातले पण जायचे आणि परत बाहेरचे पण येणार नाही, अशी परिस्थिती नको व्हायला. अशी परिस्थिती मिळून. बाकी हा प्लॉट कसा वाटला तुम्ही कमेंट करू शकता, आणि तुमच्या इकडूनचे पण प्लॉट आपल्याला इंस्टाला तुम्ही फोटो टाकू शकता. आपण पण ते इंस्टावरती शेअर करू कुठल्या मित्रांचे आणि काय परिस्थिती आहे. तर मित्रांनो, हा होता 62-42चा प्लॉट. आणि फुटवे कशी, काय कशी कंडिशन कशी तुम्ही सर्व बघितली. फळसेट म्हणजे फुल वगैरे कसं लागलंय, फळ किती लागल मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पण तसंच ॲव्हरेज देईल का, कारण जो हा प्लॉट आहे त्या पाठीमागच्या वर्षात पण हाच व्हरायटी त्यांनी लावलेली होती आणि ॲव्हरेज त्यांना 1 नंबर भेटलं. त्यामुळे रिटर्न परत हीच व्हरायटी त्यांनी लावलेली आहे आणि ॲव्हरेज यावर्षी चांगलं भेटो हीच इच्छा, आणि मार्केट पण चांगलं भेटो हीच इच्छा आहे. बाकी प्लॉट कसा आहे तुम्ही बघितला आहे. आणि सध्या पाऊस वगैरे 2 दिवसापूर्वी झाला आहे, म्हणजे 3 एप्रिलला पाऊस वगैरे झाला आहे. गारपीट वगैरे नाही झाली. नाशिक जिल्ह्यातल्या काही गावांना गारपीट नक्कीच झाली आहे. पण तुमच्या इकडं कसं वातावरण आहे आणि पावसाचा काही इफेक्ट झाला आहे का प्लॉटवरती कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमच्या एरियात कुठले जास्त प्लॉट आहे, कुठल्या व्हरायटीचे जास्त प्लॉट आहे, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. तर भेटू परत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.